महत्वाचे ड्रोन जे आहेत ते सध्या पाकिस्तानवरती दागल्या झाल्याची माहिती आता समोर येते। हा त्याचाच व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवरती प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। भारतानं पाकिस्तानवरती आता जबरदस्त प्रतिहल्ला केलाय। पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केल्याची ही ताजी आणि आत्ताची ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा जे आहे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो भारताकडनं केला जातोय। भारतानं आपली संयमी भूमिका ही कधीही सोडलेली नाही। भारतानं संघर्ष किंवा लढाई युद्ध पहिल्यांदा छेडलेलं नाही। मात्र पाकिस्ताननं ज्यावेळेला आगळीक केली, पहलगामवरचा हल्ला केला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं। त्याच्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून आता ज्या पद्धतीनं एलओसी जवळच्या राज्यांवर 26 शहरांवर हल्ले केले जात आहेत, ड्रोननं हल्ले केले जात आहेत, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्यावेळेला हा गप्प बसणारा भारत नाही, ये नया भारत है, हे सातत्यानं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताने पाकिस्तानवर आता जबरदस्त प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आलेला आहे। प्रत्येक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत। काल सुद्धा अंधार पडल्यानंतर रात्री 8 वाजल्याच्या नंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या। पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। 3 राज्य जम्मू, त्याच्यानंतर पंजाब आणि मग राजस्थान, या 3 राज्यांना काल टार्गेट करण्यात आलं। आज गुजरातला सुद्धा टार्गेट जे आहे ते पाकिस्तानकडून केलं जात आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते ब्लॅकआउट केलं गेलेलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून एलओसी जवळच्या आपल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मात्र असं असताना आता काश्मीर खोऱ्यामध्ये सुद्धा ड्रोनचा प्रयत्न, ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर तोफगोळ्यांचा मारा, शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाक काही सुधरत नाहीये। पाकच्या कुरापती या सातत्यानं सुरूच आहेत। मात्र प्रत्येक त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर जे आहे ते भारतीय सैन्याकडून, आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून दिलं जात आहे। आणि आताच्या घडीची महत्वाची बातमी आलेली आहे। पीओके मध्ये भारताचे ड्रोन हल्ले पाहायला मिळत आहेत। भारताकडनं देखील आता पाकिस्तानला त्याची जागा दाखवली जाते। पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यालाच आता प्रतिहल्ल्यानं भारत उत्तर देतोय। हा नवा भारत आहे हे पाकिस्तानला आता दाखवून देण्याची वेळ आली आहे। आज पाकिस्ताननं जे आहे ते 9च्या 12च्या दरम्यान जे हल्ले केलेले होते त्याला आता भारताकडनं उत्तर दिलं जात आहे। सियालकोटमध्ये या ठिकाणी जे आहे ते हल्ला केल्याची दृश्य आता समोर येत आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी तळ जी उद्ध्वस्त करण्यात आलेली होती। नागरी वस्त्यांना आम्ही अजिबात टार्गेट केलेलं नाही हे सातत्याने सांगितलेलं होतं। मात्र आता पीओकेवर हल्ला, पीओके मध्ये अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर भारताने ड्रोनने हल्ला केलेला आहे। महत्वाची बातमी, पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। भारताकडून हे ड्रोनचे हल्ले जे आहेत ते केले जात आहेत। पीओके मध्ये अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर भारतानं पुन्हा एकदा ड्रोनने हल्ले केलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले होते। अतिरेक्यांचं कंबरडं मोडलेलं होतं, पाकिस्तानला मोठा हादरा दिलेला होता। आणि आता ज्या वेळेला पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना, भारतामधल्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यावेळेला पीओके मध्ये अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर भारताकडून पुन्हा एकदा ड्रोनने हल्ले। आताच्या घडीची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। पीओकेतल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवरती भारतानं ड्रोन हल्ले जे आहेत ते करायला सुरुवात केलेली आहे। दहशतवाद्यांना भारताकडनं लक्ष केलं जात आहे। भारताकडनं कधीही पाकिस्तानची पहिल्यांदा कळ काढण्यात आली नाही, परंतु पाकिस्तान जे आहे ते वेळोवेळी भारताला जे आहे ते खिजवण्याचा प्रयत्न करतो। आज देखील भारताला जे आहे ते खिजवण्याचा प्रयत्न केला आणि भारतातल्या 4 राज्यांमध्ये 26 शहरांना पाकिस्ताननं लक्ष केलेलं होतं आणि त्यानंतर भारत गप्प बसेल असं पाकिस्तानला वाटलं असेल, परंतु भारतानं सडेतोड उत्तर जे आहे ते द्यायला सुरुवात केली आहे। जलालपूर, सियालकोट, खेरनार मध्ये आता भारतानं ड्रोन हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यास आता भारतानं सुरू केलेलं आहे। पीओकेतल्या अतिरेक्यांचे कॅम्प देखील आता उद्ध्वस्त केले जात आहेत। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी निष्पापांचे प्राण घेतले आणि त्यानंतर भारतानं 9 दहशतवादी तळ जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली होती। त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या भारतावरती ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केलं, परंतु त्याच पत्रकार परिषदेमध्ये
परराष्ट्र मंत्रालयाकडनं सांगण्यात आलेलं होतं की जशास तसं उत्तर हे पाकिस्तानला दिलं जाईल. जर पाकिस्ताननं एस्केलेशन केलं, म्हणजे जर पाकिस्तानने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा अधिक तीव्रतेनं भारत हा उत्तर देईल. पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात आमचा हा लढा नाही.